दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण बसवेश्वर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे म्हणजे आता गेली बरीच वर्ष आपण इथं बसवेश्वरांचे विचार यांचे देवाणघेवाण करून ज्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली, ज्यांनी समतेचा विचार पूर्ण जगाला दिला आणि बसवेश्वरांचे विचार हे आताच्या आपल्या देशाची जी स्थिती आहे त्याला पूर्णपणे ते अनुरूप आहे. तर त्यांचे विचार अंमलबजावणी करण्याची आज गरज आहे. कारण जाती धर्मामध्ये वाढणारी तेढ आणि मी अमुक धर्माचा याच्यापेक्षा मानवता हाच खरा धर्म सांगणारं बसवांना यांनी खरा विचार दिलेला आहे की जे जाती धर्म आहेत ते आपण माणसांनी आपल्या स्वतःच्या सोयीसाठी पाडलेले आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई हे जे वेगवेगळे प्रकारचे धर्म आहेत या धर्मापेक्षा माणुसकी हा खरा धर्म आहे जो जिवंत ठेवण्याचं काम संत बसवण्णा यांनी केलं. आणि त्याच्याच माध्यमातून आपण त्यांच्याच विचारांचे पायक म्हणून बसवण्णांच्या या जयंतीनिमित्त आपण आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये दरवर्षी माहिती सांगतो, मला वाटते तिसरे वर्ष आहे की रक्तदान करणार म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, रक्तदान केलेले याच्या आधी किती जण आहेत त्याच्यामध्ये रक्तदान केलेले याच्या आधी केलेले आहे. तर रक्तदानामध्ये साधारण 19 ते 65 वर्षापर्यंतचे तरुण रक्तदान करू शकतात. ज्यांना BP, शुगर नाही किंवा टॅटू काढलेले नाही किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही किंवा अँटीबायोटिक गोळ्या घेतलेल्या नाही, ज्यांनी 6 तास ते 8 तास झोप घेतलेली आहे, अशा सगळेच लोक याच्यामध्ये रक्तदान करू शकतात. तर आपण रक्तदान शिबिर आपण हे का ठेवलेलं आहे, कारण रक्तदानामध्ये सुद्धा कुठलाही धर्म जात बघितला जात नाही. तुम्हाला हे माहिती आहे की आता आपल्या सगळ्यांचा रक्ताचा जो कलर आहे तो काय आहे, लाल असतो. असं आहे का की मुस्लिम भावात त्यांचा पिवळा कलर आहे असं नाही ना. आणि रक्त कधीही जात धर्म बघत नाही. म्हणून बसवण्यांच्या विचारांशी रक्तदानाची नाळ जोडलेली आहे. म्हणून आपण इतकी वर्ष रक्तदान शिबिर घेतलंय. याचा विचार त्याच्याशी मिळता जुळता आहे आणि बसवण्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी रक्तदान करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी रक्तदान करावं. आपल्या मागच्या वर्षी मला वाटते ज्यांनी रक्तदान केलं तर सर्वांनाच रक्तदानाबद्दल कॉल केलेले आहेत, मेसेज केलेले आहेत. आणि आज दिवसभर आम्ही दुपारी 3 पर्यंत इथं आहोत. मॅक्झिमम लोकांनी रक्तदान करूया आणि बसवण्यांचा जो समानतेचा जो विचार आहे तो पुढे नेऊया. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सेवेला